मान्सूनने शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करत कोकणात वेळेवर हजेरी लावली आहे। यामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे। मान्सूनचा वेग सध्या मंद असला तरी आज पुणे आणि सोमवारी मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे। दरम्यान विदर्भात हवेच्या कमी दाबामुळे पावसाचा जोर अधिक राहणार असून गडचिरोली नागपूरसह 5 जिल्ह्यांना 7-8 जूनसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 7 ते 9 जून दरम्यान मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। पुण्याला पुढील 4 दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे। पुढील 3 ते 4 दिवस शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुणे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे। उन्हाने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। तर सांगलीत पावसानं दमदार हजेरी लावली आहे। सांगली मिरज शहरासह शेजारच्या परिसरांना झोडपलंय। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। सांगली मिरज शहरामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। गेल्या 2 दिवसांपासून सांगली शहरासह परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते आहे। सकाळी उकाडा आणि सायंकाळी पाऊस असे चित्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सांगलीत अनुभवायला मिळते। आज सायंकाळी देखील विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली। बातमी नांदेडची आहे। नांदेडमध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे। जोरदार पावसानं मृग नक्षत्राची सुरुवात झाली आहे। उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। पावसामुळे शेतीच्या कामांना आता वेग मिळणार आहे। नांदेडमध्ये आज पावसानं जोरदार हजेरी लावली। या दमदार पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी होण्यास मदत होणार आहे। मृग नक्षत्राची सुरुवात पावसानं झाल्यानं शेतकऱ्यांची आशा पल्लवित झाल्या आहेत। या पावसामुळे आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे। मशागतीचं काम आटपून बी बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू होणार आहे। तळ कोकणात शनिवारी दाखल झालेल्या मान्सून आज विकेंडचा मुक्काम कोकणातच ठोकला आहे। आंबोलीत आज ढगांनी दाटी केली आहे। दुपारनंतर मान्सून धारा बरसू लागल्या आहेत। मान्सूनच्या आगमनानं आंबोलीचा निसर्ग बहरू लागला आहे। रिमझिम बरसणाऱ्या मान्सून सरीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं आता आंबोलीकडे वळू लागली आहे। पूर्ण घर गेलेलं आहे। तर अमरावती जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। दरम्यान धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडखा परिसरातील वादळी वाऱ्याचा जोर अधिक असल्यानं अनेक घरांवरील पत्रे आणि कवलं उडून गेली आहेत। जीवनावश्यक वस्तूंचंही नुकसान झाल्याची माहिती आता समोर येते। सिंधुदुर्गातील हिल स्टेशन असलेल्या आंबोली शनिवारपासून मान्सूनच्या धारा बरसू लागल्या आहेत। पावसाच्या आगमनानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध हिल स्टेशन आंबोली पर्यटनासाठी सज्ज झाले। आंबोलीच्या घाटात आणि डोंगरावर गर्द धुकं आणि थंडगार वारे वाहू लागले आहेत। आधीच हिरवगर्द असलेल्या आंबोलीला मान्सूनच्या आगमनानं वेगळाच साथ चढतो। आणखीन काही दिवसांनी धबधबे वाहू लागतील। त्याचे तुषार अंगावर घेण्यासाठी पर्यटकांची इथं झुंबड उडेल। आतापासूनच या परिसरात पर्यटकांची काहीशी रेलचेल पाहायला मिळते। कालावधीमध्ये आंबोलीमध्ये विविध सरीसृप म्हणजे बेडूक आणि साप यांची भरमार असते। इथली सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती म्हणजे इथे विविध प्रकारचे बेडूक मिळतात, जे की तुम्हाला जगात इतर कुठल्याही ठिकाणी मिळू शकत नाही। याचं उत्तम उदाहरण म्हणजे आंबोली टायगर टोड हा असा एक बेडूक आहे जो पूर्ण जगामध्ये फक्त आंबोलीतल्या एका सड्यावर आढळतो। याशिवाय विविध प्रकारचे खेकडे, विविध प्रकारचे कीटक, बेडूक, साप, कासव यासारखे बरेचसे प्राणी पावसाळा आला की इथं ॲक्टिव्ह होतात आणि साधारण 4 महिने ही ॲक्टिव्हिटी किंवा ह्या प्राण्यांचं जे काही लाईफ सायकल असतं हे जोरदार चालू असतं। सो पावसाळा हा आंबोलीला भेट देण्यासाठी अतिशय उत्तम असा कालावधी आहे।